महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या कोयना जलाशयामध्ये आता पाण्यामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असून या धरणामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे। आज या धरणातील 6 वक्र दरवाजामधून पाणी सोडण्यात येत आहे। एकूण काल 1000 पायथा विद्युत गृहातून 1000 क्युसेक पाणी सोडलेलं होतं। आज या ठिकाणी 5000 हून अधिक क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे। एकूण आता या नदीपात्रामध्ये 6129 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असून त्याचा परिणाम धरण साठ्यामध्ये पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे आता या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असताना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीपात्रामध्ये जाताना सुद्धा नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। नुकताच या जलाशयाचं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं आहे। याला आता छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं नाव देण्यात आल्याची घोषणा सुद्धा 2 दिवसापूर्वी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोयना जलाशय हे छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं नावानं ओळखलं जाणार आहे। घाटमाथ्यावर आता सध्या संततधार सुरू असून त्याचा परिणाम धरण साठ्यातील पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे। अभयकुमार देशमुख, पाटण।